मराठा आरक्षणासंदर्भात आज नेमकं दिवसभरात काय घडलं त्या संदर्भातल्या या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या। दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात 58 मोर्चे निघाले आणि त्यानंतरच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रस्थापित पुढाऱ्यांनी तसं या प्रश्नातनं अंग काढून घेतल्याचं पाहायला मिळालंय। पण आंदोलन काळात एक मराठा लाख मराठा हे घोषवाक्य गावागावात रुजल्याचंही पाहायला मिळालंय। आरक्षण मिळालं तरच प्रश्न सुटतील या मानसिकतेतनं अनेक तरुण गावोगावी आंदोलन करतात असल्याचं पाहायला मिळालंय। अंतरवली गावातील मनोज जरांगे पाटील यांचंही आंदोलन याच मानसिकतेतनं सुरू झालेलं आहे। जालना जिल्ह्यातनं सुरू झालेल्या या आंदोलनातील केंद्रस्थानी आहेत मनोज जरांगे। चेहरा नवा असला तरी प्रश्न तेच आहेत, तिढा सुटणार की वाढणार? हाच प्रश्न आहे, तिढा सुटणार की वाढणार, आणि त्याच अनुषंगाने चर्चा करायची आहे। माझ्यासोबत चर्चेसाठी आहेत विनोद पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते, तसंच आंदोलक मनोज जरांगे आणि सुप्रीम कोर्टाचे वकील श्रीराम पिंगळे सध्या माझ्यासोबत आहेत। मी चर्चेच्या सुरुवातीलाच जाणार आहे मनोज जरांगे यांच्याकडे। मनोजजी, प्रश्न तर तोच आहे, मात्र तिढा सुटणार का, काय तुम्हाला वाटतं? मनोज जरांगे, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? मनोज जरांगेंशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत मी विनोद पाटलांकडे जातोय, मराठा आरक्षण याचिका करते। विनोदजी, परिस्थिती तीच आहे, प्रश्न तोच आहे, चेहरे फक्त बदलत आहेत। अगदी योग्य प्रश्न आपला आहे, परिस्थिती तीच आहे आणि वाईट आम्हाला असं वाटतं की चारही पक्ष सत्तेमध्ये आलटून पलटून सरकारमध्ये आले, सत्तेमध्ये आले, सत्ताधारी विरोधक झाले, विरोधक सत्ता झाले, त्यांना आमचे प्रश्न माहिती आहे। आणि आपण एक जर बघितलं की आम्ही त्यांना वारंवार सांगतो, सातत्याने सांगतो की गांभीर्याने घ्या, ते न्यायालयाचा मुद्दा पुढे येतो। न्यायालयाचा निर्णय लागला, जवळपास 14 महिन्यापेक्षा अधिक कार्यकाळ झाला। 14 महिन्यापूर्वी त्यावेळेस मुख्यमंत्री होते माननीय उद्धव साहेब ठाकरे, त्यावेळेस आरक्षण रद्द झालं। नंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे साहेब। परंतु आज माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब जे म्हटले की मराठा समाज मागासलेला आहे का नाही हे परत एकदा सिद्ध करावं लागेल। तर माझा प्रश्न राज्य सरकारला आहे, हे सिद्ध करायचं आहे की आज नाही ठरलं, निर्णय लागून 14 महिने झाले, मग 14 महिन्यामध्ये आपण आयोगाला अभ्यास करण्यासाठी का नाही सांगितलं? हा एक नंबरचा प्रश्न आहे। 2 नंबरचा प्रश्न आहे की जर क्रिएटिव्ह पिटिशन आपल्याला करायची होती तर ती अद्याप का केली नाही, किंवा ती पिटिशन करत असताना नवीन आयोगाचा रिपोर्ट घेण्यापासून तुम्हाला कोणी मज्जाव केलेला नाही, कुठल्या प्रकारचं बंधनही नाही। अडचण अशी आहे की राज्य सरकारच्या वतीने घोषणा केल्या जात्या, विरोधी पक्षाच्या वतीने घोषणा केल्या जातात। आपण कालपासून बघतोय प्रत्येक जण येते, आम्हाला रस्त्यावर येऊन पाठिंबा देते, परंतु दुर्दैवाने कुठल्याही पक्षाने अशी जबाबदारी घेतली नाही की जे पक्ष म्हणेल की आम्ही सभागृहामध्ये हा विषय मांडू। हा विषय विधानसभेचा आहे, हा विषय लोकसभेचा आहे, हा विषय राज्यसभेचा आहे, परंतु प्रत्येक जण येऊन पॉलिटिकल स्टेटमेंट करताय की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। अरे बाबा, हो तुमचा पाठिंबा आहे, परंतु सभागृहाची भाषा कोण करणार? सभागृहामध्ये हा विषय कोण मांडणार? सत्ताधारी मांडत नाहीये, विरोधी पक्षाकडनं अपेक्षा आहे, विरोधकही रस्त्यावरची भाषा करताय। तर आता मराठा समाज हा हातबल झालाय आणि न्यायालयात गेलेला आहे। त्या न्यायालयाचा उद्रेक म्हणजे जालना इथे घडलेली घटना आहे। नक्कीच मला हाच मुद्दा घेऊन श्रीराम पिंगळेंकडे जायचंय। श्रीरामजी, कोर्टात आरक्षण आलं, ते टिकलं नाही, ते रद्द झालं, सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला तो सर्वांनाच मान्य करावा लागला, पण यापुढे जर ते पुन्हा कोर्टात आलं आणि पुन्हा तीच प्रोसेस झाली तर नेमकं कुठल्या आधारावर टिकेल? सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याची देखील कारण मीमांसा आपण बघितली पाहिजे। जर आपल्याकडे देशामध्ये कुठेही झालं नाही इतका सखोल अभ्यास झालेला राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गायकवाड आयोगाच्या स्वरूपाने आला होता, तर त्याची मांडणी एक ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्या हेकेखोरपणामुळे किंवा मराठा समाजाच्या आकसापोटी जर का सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलाच गेला नसेल,
आणि हे सर्व अशोक चव्हाण साहेब त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष मराठा आरक्षण समितीचे जर का उघड्या डोळ्याने पाहत असतील, वारंवार त्यांना याच्या बाबतची माहिती मिळून देखील ते काही करत नसतील आणि हे सर्व तेव्हाचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब गप्प बसून बघत असतील आणि आता जर का घडियाली अश्रू जर का ते ढाळत असतील तिकडे जाऊन, तर ही शुद्ध मराठा समाजाची फसवणूक आहे असं मला वाटतं. तुम्ही किती वेळा आयोग केले आणि किती वेळा जर का अशा प्रकारचं अहवाल घेतले आणि जर त्याची मांडणीच सर्वोच्च न्यायालयासमोर व्यवस्थित केली नाही तर त्याचा उपयोग काय होणार? नाही, पण जसं तुम्ही म्हणालात की याच्यात जे काही त्रुटी आहेत त्या बघितल्या पाहिजेत, पण पुन्हा एकदा अभ्यास झाला, पुन्हा या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागलं, तर पुढची प्रोसेस नेमकी काय असणार आहे? की पुन्हा आधीच नाही, प्रोसेस 75 वर्ष कमी झाली की काय? म्हणजे यामध्ये ते बघा तुम्ही की अगोदरच्या अभ्यासाने ज्या आयोग आहेत, खत्री आयोगानं अक्षरशः 20 पानांच्या पेक्षाही कमीचा अहवाल दिलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व वस्तुस्थिती मांडलेली नाहीये. बापट आयोगानेही तेच केलं. हे खरे प्रयत्न सुरू झाले 2013-14 नंतर आणि त्याच्यामध्ये एवढा डेटा समोर आला की अक्षरशः म्हणजे आत्ता जी मागणी केली जाते आहे मराठवाड्यामधून की मराठवाड्यामध्ये कुणबी समाजाचं, मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे एवढे पुरावे राज्य गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार समोर आलेले आहेत. त्याची मांडणी आपण केव्हा करणार आहोत? या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तरी देखील आपण ही मांडणी करणार आहोत की नाही? तुम्ही कुठला तरी एक स्टँड घ्या. तुम्हाला क्युरेटिव्ह पिटिशन करायचं असेल तर क्युरेटिव्ह पिटिशनची मांडणी व्यवस्थित करून सर्वोच्च न्यायालयासमोर परत एकदा तुम्ही तुमचं म्हणणं मांडा आणि तिथे सर्व पुरावे द्या. किंवा आत्ता जो पर्याय किंवा जी विनंती समाजाकडून मराठवाड्यातील मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आलेली आहे ती अगदी योग्य आहे. त्याचा स्वीकार करा आणि त्यानुसार तुम्ही तातडीनं जी काही कारवाई करता येणं शक्य आहे ती करा. कारण अगदी 1872 पासून सर्व गॅजेटियर्समध्ये म्हणजे हैदराबाद संस्थांचं असेल, सीपी अँड बेरारचं असेल, मुंबई गॅजेटियर असतील, या सर्व याच्यामध्ये कुणबी समाजाचा उल्लेख केलेला आहे आणि तो मराठा समाजाशी साधर्म्यानं केलेला आहे. मग एवढे सगळे पुरावे असताना आपण आता नव्यानं अभ्यास करण्याची काय गरज पडलेली आहे? मला या प्रश्नाकडे यायचंय पुन्हा एकदा श्रीरामजी, पण मी आता जातोय मनोज जरांगेंकडे. मनोज जरांगे, प्रश्न तोच आहे, तिढा सुटणार का? हाच खरं तर प्रश्न आहे. कुणबी प्रमाणपत्र देऊन तुम्हाला वाटतं तिढा सुटेल? हो, तिढा सुटणारच. 5 मिनिटाचा JR काढला तर ताबडतोब प्रश्न मराठा समाजाचा सुटू शकतो. यात काही प्रॉब्लेम नाही. कधीपर्यंत सुटेल अशी आशा आहे तुम्हाला? काय वाटतंय? सरकारची इच्छाशक्ती असेल तर 1-10 मिनिटांमध्ये सुद्धा ही अध्यादेश काढून मराठा समाजाचा प्रश्न मिटू शकतो. मला पुन्हा एकदा श्रीराम पेंगळकडे जायचंय की कुणबींची नोंद आपण म्हणतोय मगासपासून, पण मग सरकार अशी प्रमाणपत्र देऊ शकतं? कायद्याच्या चौकटीतनं कसं बघता याकडे? हो, नक्कीच. मी तुम्हाला आठवण करून देईल की 15 सप्टेंबर 1995 महाराष्ट्र शासनानं अशाच प्रकारचं एक परिपत्रक हे लेवा पाटील, लेवा पाटीदार यांच्या संदर्भानं, लेवा कुणबी यांच्या संदर्भानं काढलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त वेळोवेळी महाराष्ट्र शासनानं तेली तसेच माळी जातींसाठी देखील अशा प्रकारचे क्लॅरिफिकेशन दिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचं क्लॅरिफिकेशन शासन स्तरावरती कुठल्याही समितीचा अहवाल न मागवता दिले जाऊ शकतात. सरकारनं आता परिपत्रक काढलेलं आहे 1 महिन्याच्या आत अशा पद्धतीचं, पण त्यांना अधिकार आहेत का सरकारला? हो, नक्की. एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनुच्छेद 371 कलम 2 अन्वये मराठवाड्यातील लोकांसाठी शासनास कोणतेही विशेष निर्णय घेण्याचे अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत. आणि नागपूर कराराचं हे वैशिष्ट्य आहे की 1953ला जो नागपूर करार झाला भाषावार प्रांत रचना होत असताना आणि मराठवाड्याचा महाराष्ट्रात समावेश करताना अशा प्रकारचं प्रोटेक्शन राज्यघटनेनं दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या अधिकाराची शासनाला गरज नाही, वेगळ्या समितीची गरज नाही. अशा प्रकारचा निर्णय शासन स्तरावरती होऊ शकतो. नक्कीच. आपल्यासोबत ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे देखील जोडले गेलेले आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे की आता पुन्हा एकदा मागणी होतीये ती ओबीसीतनं आरक्षण देण्याची. पुन्हा एकदा त्यातनं तिढा वाढताना पाहायला मिळेल? तिढा वाढणारच आहे. शासनाला अशा प्रकारचा अध्यादेश काढण्याचा काडी इतका सुद्धा अधिकार नाही.
कोणत्याही जातीला किंवा समाज घटकाला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राज्याला मागासवर्गीय आयोग नेमावा लागतो, सर्वेक्षण करावं लागतं आणि मग त्या मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार एखाद्या समाज घटकाला आरक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं याचा निर्णय शासन घेतं आणि मग नंतर अध्यादेश निघतो. आता हा निघणारा जो अध्यादेश आहे कोणत्याही आयोगाचा संदर्भ नसताना जर असा अध्यादेश काढला जाणार असेल तर त्याला दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टातून त्याला स्टे येईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि गायकवाड आयोगाच्या आधी 9 आयोग नेमले गेलेले आहेत आणि 9च्या 9 आयोग त्याच्यापैकी 2 आयोग होते काका कालेलकर आयोग आणि मंडल आयोग, राष्ट्रीय स्तरावरचे आयोग. त्यानंतर राज्य स्तरावर आयोग नेमले गेलेत. सगळ्याच्या सगळ्या 9 आयोगांनी सर्वेक्षण करून स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाज हा शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पुढारलेला समाज असल्यामुळे मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येत नाही. इतक्या स्पष्टपणे सगळ्या आयोगांनी वारंवार सर्वेक्षण केल्यानंतरही पुन्हा यांनी नंतर फडणवीस साहेबांच्या दुराग्रहामुळे गायकवाड आयोग नेमला गेला आणि गायकवाड आयोगाने जे सर्वेक्षण केलं, जी आकडेवारी गोळा केली त्याच्यामध्ये गायकवाडांनी बदमाशी केली, चुकीचे निष्कर्ष, चुकीच्या शिफारशी केल्यात आणि या चुकीच्या शिफारशीच्या आधारावर फडणवीसांनी 2018 साली मराठा समाजाला वेगळं 16% आरक्षण दिलं. ते सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाची बदमाशी पकडली आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे 5 मे 2021 रोजीच्या निकालात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की गायकवाड आयोगाने गोळा केलेली आकडेवारी चुकीच्या पद्धतीने मांडली, चुकीचे निष्कर्ष काढलेत आणि या चुकीच्या निष्कर्षाच्या आधारावर फडणवीसांनी चुकीचे आरक्षण दिलेलं आहे. मराठा समाज गायकवाड आयोगाच्या आकडेवारीनुसारच मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे, शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येत नाही, ओबीसी मधून तर अजिबात देता येत नाही. इतकं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतरही सुप्रीम कोर्टाचा अपमान करून हा सगळा सुप्रीम कोर्टाचा अपमान चालू आहे राज्य शासनाकडून आणि सगळ्या इतर लोकांकडून. म्हणजे जेव्हा शरद पवारांसारखे अभ्यासू नेते ज्यांना आम्ही फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी नेते मानत होतो त्यांनी काल सुद्धा जातीसाठी माती खाल्ली, याच्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटलं. चुकीची मतं देऊन मराठा समाजाची दिशाभूल करतायत. ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम जे फडणवीसांनी आधी सुरू केलं होतं तेच फडणवीसांचं नौटंकीचं काम आता शरद पवार करतायत. याच्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटतं आणि फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्राला ही फार शर्मेची गोष्ट आहे. हे मी इथं नमूद करू इच्छितो. अध्यादेश शिंदे साहेबांनी जर काढला त्याला दुसऱ्या क्षणी सुप्रीम कोर्टामध्ये स्टे मिळेल. अशा प्रकारचा सर्वेक्षण न करता कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढण्याचा अधिकार शिंदे सरकारला नाही, हे मी इथं स्पष्ट करू इच्छितो. अगदी मला याच संदर्भात विनोद पाटलांकडे जायचंय की एकीकडे पिंगळे म्हणतात की हे शक्य आहे, कायद्याच्या चौकटीत बसू शकतं, असा अध्यादेश सरकार काढू शकतं. दुसरीकडे देवरांचं मत आहे की असा अध्यादेश काढता येत नाही, शासनाला काढण्याचा अधिकार नाही. विनोदजी कसं बघताय? हे बघा, सर्वप्रथम सावंतदेवरे साहेबांच्या वयाचा मी आदर करतो, परंतु त्यांनी इथे जी भाषा वापरली, एका निवृत्त न्यायाधीश आणि न्यायाधीश निवृत्त जरी असला तर न्यायाधीशाचा दर्जा असतो, त्यांनी केलेला अहवाल याबद्दल त्यांनी चुकीचे शब्द वापरले ही अतिशय चुकीची वृत्ती त्यांची आहे. या घटनेचा त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. राहिला प्रश्न देता येतं का देता येत नाही, सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय झाला की मराठा आरक्षण स्टकडाऊन झालं, ते रद्द झालं, तो विषय वेगळा आहे. मराठवाड्याचा जो आरक्षण आता आम्ही बोलतोय हा विषय वेगळा आहे. मराठवाड्यासाठी आम्ही स्वतंत्र आरक्षण मागत नाहीये. मराठवाड्यामधल्या मराठ्यांना आम्ही ओबीसीत घ्या असं म्हणत नाहीये. आमची नेमकं मागणी अशी आहे, ज्यावेळेस 17 सप्टेंबरला आम्ही हैदराबाद संस्थांमधून महाराष्ट्रामध्ये सामील झालो त्यावेळेस ज्या जातीच्या सवलती होत्या त्या जातीच्या सवलती आम्हाला पुढच्या काळात मिळाल्या नाही, त्या देण्यात याव्या. काही बांधवांच्या भगिनींच्या सातबाऱ्यावर महसूल पुराव्यामध्ये नोंद आहे 1967 पूर्वीच्या की कुणबी मराठा कुणबी. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, त्या नोंदीचा आधार घेऊन आमची कॅटेगरी ठरवण्यात यावी. त्याच्यासाठी कुठल्याही आयोगाचे रिपोर्ट घेण्याची गरज नाही. ती कॅटेगरी अशी ठरू शकते की यांना
इथे प्रथम दर्शनी बघितल्यानंतर मॅक्झिमम लोकांच्या नोंदी आहेत आणि तो कारकुनी चूक आहे. त्यावेळेसचं जे रेकॉर्ड रूम असेल त्यांनी ती केलेली चूक आहे. आम्ही आमचे पूर्वज हैदराबाद मध्ये असताना कुणबी होतो, परंतु इकडं आल्यानंतर आम्ही कुणबी राहिलेलो नाही. तेवढीच दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आणि या विषयाचा तीळ मात्र संबंध नाही, एवढं स्पष्ट हे आहे. त्यामुळे चुकीचं वक्तव्य करायचं, चुकीची दिशा दाखवायची हे काही शक्य होणार नाही. आम्ही हे काही सहन करणार नाही. राहिला राज्य सरकारचा विषय, राज्य सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला नवीन निर्णय काय घ्यायचा आहे, फक्त सूचना करायच्या आहे की महसुली पुरावे आढळून येतात, यामुळे मागेल त्याला प्रमाणपत्र द्यायचं. एक 2 ओळीचं परिपत्रक काढायचं आहे. ते रॉकेट सायन्स थोडी आहे त्याला. अगदी अगदी विनोदजी, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा, मात्र ब्रेकवरती आल्यानंतर, ब्रेकवरनं परत आल्यानंतर मला श्रीराम पिंगळे यांची प्रतिक्रिया देखील घ्यायची. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चर्चा सुरू आहे ती अर्थातच मराठा आरक्षणासंदर्भातली. तिढा सुटणार की वाढणार हाच प्रश्न आहे. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रतिक्रिया घ्यायची होती श्रीराम पिंगळे यांची. थेट जातो श्रीराम पिंगळेंकडे. तन्मयजी, या ठिकाणी दिशाभूल महर्षी श्रावण देवरे यांनी जे आता वक्तव्य केली ती एकूण एक वक्तव्य धादांत खोटी आणि चुकीची आहेत. सर्वात महत्वाचं तर आपली आणि दर्शकांची देखील त्यांनी दिशाभूल अशी केली की अशा प्रकारचा कुठलाही अध्यादेश किंवा वटहुकूम सरकारला काढता येत नाही. आपला प्रश्न असा नव्हता. आपला प्रश्न असा होता की अशा प्रकारचं क्लॅरिफिकेशनचं परिपत्रक शासनाला काढता येईल किंवा नाही. नंबर 1. याच्यामध्ये फार मूलभूत फरक असा आहे की अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स किंवा वटहुकूम तेव्हा काढला जातो जेव्हा असेंब्ली सेशनमध्ये नसते आणि एखादा कायदा शासनाला करावायचा असतो. तर हा फंडामेंटल फरक आहे. त्यामुळे अशा प्रकारचं परिपत्रक जर का देवरेजी म्हणत असतील की हे काढता येत नाही, तर यापूर्वी तेली समाजाला, माळी समाजाला आणि माझ्या हातामध्ये आत्ता लेवा पाटीदार, लेवा कुणबी समाजाचं 15 सप्टेंबर 1995चं अशा प्रकारचं परिपत्रक आहे. हे चुकीचं आहे असं देवरेजींचं म्हणणं आहे का, हा माझा त्यांना सवाल आहे. नंबर 1. नंबर 2, त्यांनी ज्या महापुरुषांची नावं घेऊन शाहू फुले आणि आंबेडकर, डॉक्टर शरद पवारांबद्दल आता वक्तव्य केली. मला एक सांगायचंय, शाहू महाराजांनी 1902 मध्ये दिलेल्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या एकूण एक ग्रंथामध्ये कुणबी समाजाची व्यथा आणि मराठा समाजाची व्यथा त्यांनी मांडलेली आहे. आणि इथं कुणबी आणि मराठा समाजाचं साधर्म्य त्यांच्या संपूर्ण संग्रहामध्ये दिसून येतं, त्यांच्या लिखाणामध्ये दिसून येतं. डॉक्टर आंबेडकरांनी प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटमध्ये मराठा समाजाच्या इलेक्शनमधील आरक्षणासाठीचा पाठपुरावा ज्या पोटतिडकीनं केला आणि ते मिळवून दिलं, ह्या महापुरुषांची नावं घेण्याचा श्री श्रावण देवरे यांना अजिबात अधिकार नाही. आणि अशी धादांत माहिती कॅमेरासमोर, समाजासमोर, समाज माध्यमांच्या माध्यमातून मांडणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. मला या ठिकाणी अधोरेखित करायचंय. श्रीरामजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मला मनोज जरांगेंकडे जायचंय. मनोज जरांगे, मुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झाली होती फोनवरनं. काय नेमकं बोलणं झालं होतं? मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? का तुम्ही उपोषण मागे घेतलं नाही, आंदोलन मागे घेतलं नाही? काय असं बोलणं झालं तुमच्यात? मुख्यमंत्री साहेबांचा, शिंदे साहेबांचा फोन आला होता की आम्ही महाराष्ट्रात आम्ही सगळे बसलेलो आहेत, सगळे कॅबिनेट मंत्री सगळे आहे, तर आम्ही आज काय पॉझिटिव्ह निर्णय घेतो असा त्यांचा फोन. आम्हाला, आम्ही आशादायी आहे. मराठा समाजाच्या खूप वेदना आहेत आणि आता आम्हाला न्याय मिळणे आशा होतो. बैठक झाली त्यांची, पण निरोप आमच्याकडे आला नाही. त्यामुळे अधिकृत काहीच सांगता येणार तिकडे निर्णय नेमका काय झाला. प्रेसच्या माध्यमातून त्यांनी काय बैठकी चाललं हे जर ते देणार असतील, तसं आंदोलन जर हाताळणार ते असतील, तर मग आमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही. पण आम्हाला त्या बैठकीमध्ये काय झालं अक्षरशः काहीच माहिती. पण तुम्ही तर मागण्या मांडलेल्या होत्यात ना, मग त्या संदर्भात तुमच्यापर्यंत काहीच माहिती आली नाही अजून? नाही, काल गिरीजी महाजन साहेब आले होते. त्यांनी माझ्याकडून काही विषय दिले की काय करायचं आणि कसं द्यायचं. आम्ही सांगितलं की मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाण आमच्या सगळ्या नातलागा, विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्रामधल्या, खानदेशमध्ये सगळ्या बांधवांना कुणबी जात प्रमाण आम्हाला का नाही, आम्ही काय असा अन्याय करतो.
आम्हाला का नाही. तर ते आमच्याकडून सगळं घेऊन तिथे चर्चेला गेले होते. ते म्हणले होते आम्ही बैठक घेऊन तुम्हाला निर्णय सांगू. पण महाजन साहेब आले नाही आणि सरकारनं काही केलंय का नाही आजच्या बैठकीत माहित नाही. पण आम्ही त्यांना 2 दिवसाचा वेळ दिला. 2 दिवसामध्ये आम्हाला तुम्ही अध्यादेश द्या, मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत. त्यांनी आम्हाला 1 महिना मागितलं होतं, आम्ही द्यायला तयार नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की पूर्वी 29 मेला समिती गठीत केली होती मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी. त्या समितीने काहीच नाही केलं. आता ही समिती नेमलेली दादा काय करणार आहे? काहीच नाही करणार. ह्या समित्या आमचा समाज बांधव, आंदोलन करणारे आमच्या आधीचे बांधव 50-50 वर्षापासूनचा हा लढा सुरू आहे. नुसत्या समित्या, नुसते आयोग हाच प्रकार सुरू आहे. त्यामुळं आता हे साहेबांना CM साहेबांवरती आमचा प्रचंड विश्वास होता आणि आहे पण शिंदे साहेबांवरती. आम्हाला वाटलं समिती नेमल्यानंतर ते काम होऊन जाईल. पण आता तुम्ही बार जर म्हणणार असाल नवीन माणसं येऊ की आणखीन महिना द्या, आणखीन महिना द्या, हे होणार नाही. कारण इथं काय मला काही मिळवायचं नाही. माझ्या समाजाच्या पोरांच्या किंकाळ्या मी ऐकू शकत नाही. पोरं सुसाईड करायला एका मार्गावर जर उठले. त्यामुळे मी सहन करण्याच्या परिस्थितीत नाहीये. मला माझ्या समाजाला अध्यादेश पाहिजे, माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे. बाकीचा विषय नंतर होईल. ही माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला पुन्हा विनंती आहे की मला अध्यादेश पाहिजे. कारण माझ्या समाजाच्या वेदना ही फक्त समाज भोगतोय, तुम्हाला नाही लक्षात येत. नाही पण जरांगे, तुम्ही मागच्या वेळेला साष्टे पिंपळीत देखील एक आंदोलन केलं होतं. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. त्यावेळेला तुम्ही फोनवरनं चर्चा केली, तुम्हाला आमंत्रण मिळालं मुंबईत येण्याचं, तुम्ही मुंबईत आला नाहीत. साधारणतः चर्चा झाली आणि तुम्ही आंदोलन मागे घेतलं. त्यावेळेचं नेमकं काय कारण होतं आंदोलन मागे घेण्याचं? आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी हे आंदोलन त्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्यानं अमोलेशन करतो. एक मागणी आम्ही जर एखाद्या 10-8 मागण्या केल्या, त्यातल्या 2 मागण्या उपोषणाच्या माध्यमातून मान्य होत होत्या, मंजूर होत होत्या आणि आम्ही ते सोडायचो. हे आंदोलन हे याच्यासाठी उभा केलं होतं की सुप्रीम कोर्टात आरक्षण विषय होतं, की सुप्रीम कोर्टात आरक्षण विषय होता. ते मिळवण्यासाठी ते रद्द झाल्याच्या नंतर ते आंदोलन थांबवलं. कुठंही एकही दिवस ते आंदोलन थांबवलेलं आणि नाही आश्वासन. बर, मागणी आहे ती अर्थातच आम्हाला प्रमाणपत्र द्या अशी मागणी केलेली आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलन केलेलं आहे आणि गावागावातनं अशी आंदोलनं होत आहेत. साधारणतः 2021 नंतर आंदोलनं, छोटी आंदोलनं होताना पाहायला मिळत आहेत. नेमका हा तिढा वाढतोय का सुटतोय, नेमकं काय होतंय? चर्चा अशीच सुरू राहणार आहे. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तरुण गावोगावी आंदोलनं करतायत. मनोज जरांगे हे त्यातलंच एक नाव सध्या समोर येताना पाहायला मिळतंय. त्याच मानसिकतेतनं आंदोलनं सुरू झालेली आहेत. मराठा आरक्षण मिळावं एवढीच मागणी आहे आणि त्याच संदर्भातली चर्चा आज आपण करतोय. चर्चेसाठी मी पुन्हा एकदा जातोय. मान्यवर आहेत माझ्यासोबत आणि मला विनोद पाटील यांच्याकडे जायचं आहे की आपण ऐकतोय मागणी काय आहे. सातत्यानं याच मागण्या आहेत आणि आता विविध ठिकाणी हे मुद्दे पुन्हा मांडले जातात. गावोगावांमध्ये असे मनोज जरांगे तयार होताना पाहायला मिळतात. आणखी किती दिवस? हे बघा, मी आपल्याला परत एकदा स्पष्ट करतो की वारंवार आंदोलन करण्याची किंवा आमच्या महिलांना लाठ्याकाऊ घालण्याची किंवा रस्त्यावर उतरण्याची हौस तर कोणत्या समाजाला नसते. आता माझा भाऊ मनोज हा 5 दिवसापासून उपाशी बसलाय. एक प्राण आम्हाला महत्वाचा आहे. हा प्रश्न आमच्यापेक्षा सरकार जास्त याचं चांगलं उत्तर देऊ शकेल की सरकार कधी करणार आहे. कधी नाही तेव्हा 4 मुख्यमंत्री मराठा समाजाने बघितले आणि आजचं आमचं दुर्दैव असं आहे की मुख्यमंत्री मराठा आहे, उपमुख्यमंत्री देखील मराठा आहे आणि दोघं पुढं फ्रंट फुटवर काम करत असताना देखील आमचा प्रश्न सुटलेला नाहीये. प्रॉब्लेम आमचं नेमकं काय जर आपण समजून घेतलं की इच्छाशक्तीचा हा बेसिक प्रॉब्लेम आहे. दुसरा आमचा प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे की राज्य सरकार आणि विरोधी पक्ष हे ज्या वेळेस त्यांच्या सत्तेवर गडांतर येतं किंवा सत्ता अडचणीत येते तर यांना सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कुठल्या न्यायालयामध्ये काय करावं लागतं, कशी मांडणी करावी लागते याची कल्पना आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस पहिल्यांदा पवार साहेब, उद्धव साहेब न्यायालयात गेले आणि न्यायालयाने सांगितलं की बिझनेसपणे हस्तक्षेप केला, खुलं मतदान घ्या, त्यांनी राजीनामा दिला. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर परत न्यायालयात प्रकरण गेलं, न्यायालयाने काय निकाल दिला आपल्याला माहिती. त्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ता दोघांनी एक निर्णय सुप्रीम कोर्टामधनं करून आणलेले.
कशी बाजू मांडायची, काय करायचं यांना कल्पना आहे. मुद्दा असा आहे की त्यांनीच एक कॉन्क्रीट प्रोग्राम दिला पाहिजे, त्यांनीच सांगितलं पाहिजे, स्पष्टता ठेवली पाहिजे, वारंवार घोषणा केल्यापेक्षा सांगितलं पाहिजे या गोष्टी आम्ही देऊ शकतो, या गोष्टी देऊ शकत नाही, या अशाच येणार, या कारणामुळे देऊ शकत नाही. अडचण अशी की एक नेता पुढे येतो, महिना 2 महिने सरकारच्या वतीने घोषणा करतो, तो नंतर नेता गायब होतो, परत नवीन नेता पुढे येतो, सरकारच्या वतीने तो नेता घोषणा करतो, तो गायब होतो आणि आम्हाला अशी रस्त्यावरची लढाई लढावी लागते. आज विद्यार्थ्यांना शिक्षण पाहिजे, आज विद्यार्थ्यांना नोकऱ्या पाहिजे. हा संघर्ष आम्हाला देखील नकोय, परंतु राज्य सरकार त्याचं चांगलं उत्तर दिलं, राज्य सरकारने याचं उत्तर द्यावं, राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावं. त्यांनी जेव्हा सुपर न्यूमरी केले आम्ही त्याचं स्वागत केलं, आम्ही अभिनंदन केलं, डोक्यावर घेतलं की मागच्या मुख्यमंत्र्यांनी या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला सुपर न्यूमरीचा, आम्ही स्वागत केलं सुपर न्यूमरीचं. पण प्रश्न असा आहे की ते आमचे पालक आहेत, आम्ही पालकाकडे मागणार नाही तर आरक्षण कोणाकडे मागणार. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल आज घोषणा झाली, तेव्हाच पत्रकार परिषदेमध्ये वाच्यता झाली. किती मुलांना, किती तरुणांना पैसे भेटलो याचा आकडा तर सरकारने जाहीर करावा. सारथीमधून किती मुलं पायावर उभे राहिले याचा आकडा सरकारने जाहीर करावा. आणि जालन्यामध्ये हे बघा, पोलिसांशी आमचा वाद नाहीये, पोलीस हे राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आहेत, परंतु जालन्यामध्ये जी घटना घडली ती कोणाच्या सांगण्यावरून घडली ते काय, आणि महिलांवर अत्याचार झाला, महिलांना दांडे लागले, काठ्या लागल्या, दगड लागले, त्या जखमी झाल्या. पण एवढं सगळं झाल्यानंतर देखील आम्ही आंदोलन करायचं नाही, आम्ही प्रश्न विचारायचं नाही, तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे याची कल्पना आपण आम्हाला द्यायची. बरं, मला मनोज जरांगेंकडे जायचंय. मनोज जरांगे, जेव्हा तुम्ही मागणी केलेली आहे त्यानंतर मात्र ओबीसी संघटनांनीच नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. का नाराजी व्यक्त करावी त्याने? आम्ही तुमचेच भाऊ आहेत ना. कशाच्या राजकारणाची निवडता भावानं? ओबीसी बांधवांनी उगाच या आमचे सुद्धा 10-12% राजकारणी आणि तुमचे सुद्धा 10-12 जण यांच्यासाठी आपण कार्य वाढवायची. ओबीसी बांधव आम्ही सगळे एकत्र आहेत, एकत्र आहोत. त्यांच्या संघटनेने नाराजी काय व्यक्त करावी? आमच्या मुलांचं जर कल्याण होणार असलं, आमच्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार, का नाराजी व्यक्त करावी? त्यांनी उलट आमच्या लढ्यात सक्रिय झालं पाहिजे. आम्हाला न्याय मिळण्यासाठी आपण उलट आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. काय राजकारणी पेचकारणी मी काय नाही, मला राजकारण करता येत नाही, मला कळतं नाही. कोणतं सरकार असलं तरी मी सरकारच्या विरोधात लढतो, कारण माझा एक उद्देश आहे की मी माझ्या जातीशी प्रामाणिक असतो, मी माझ्या समाजाशी मेंटेन राहतो, माझ्या समाजाशी मी काहीही त्रास होऊ देत नाही, माझ्या समाजाचं दुःख मी माझ्या समाजाला माझा मायबाप मानतो. त्यामुळे ओबीसी बांधवांनी सुद्धा आपण भाऊ आहेत लहान मोठे, का बरं नाराजी व्यक्त करायची? उलट तुम्ही आम्ही सगळ्यांना मिळून आपण पाठीमागे लागलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून की का आमच्या गोरगरीब मराठा बांधवांना तुम्ही आरक्षण देत नाही. या परिस्थितीवरती आपण सगळ्यांना आलं पाहिजे. ही ओबीसी बांधवांना माझी खऱ्याने सांगतो मी की विनंती आहे की तुम्ही आमच्या बाजूनं राहा. आमचे लेकरं परेशान झाले, सुसाईड करायला लागले, आत्महत्या करतायत, काही 1% लोकलं तर त्याला त्रास येतोय. त्यामुळं आपण आम्हाला ओबीसी बांधवांना विनंती आहे की आपण आमच्यासोबत राहावं आणि सरकारला विनंती आहे याला पूर्ण विराम द्या. खूप वर्षापासूनचा हा लढा आहे, खूप वर्षापासूनचा. थकले आमचे नेते, मराठा समाजाच्या मोठमोठे लोक लढून खूप थकले. त्याला पूर्ण विराम द्या, एकदाचा GR काढून टाका आणि मराठ्यांना आरक्षण द्या. उगाच त्या पिटिशन किंवा रिव्ह्यू पिटिशन व्हायबल झालं, त्रुट्याच नाही, येतात बसतच नाही, हे सांगूच नका त्या अभ्यास आम्हाला काहीच. आम्ही कुणबी आहेत, निकषे आमचे पाहुणे शेतकरी आहेत विदर्भातले म्हणून त्यांना आरक्षण दिलंय. सगळीकडे आमचे पाहुणे पश्चिम महाराष्ट्राला सहकुणबीचे आहेत. उगा आमच्याच टायमाला तुमचं कसं काय कायदा येतोय, त्रुटी येतात, नियमात बसत नाही, ते व्हायबलच होत आहे, सचिव तुमचे काम करत, हे काय असं राडाला पुढं आम्हाला सांगू नका. आम्ही ओरिजिनल शेतकरी आहेत, काम करणारे लोक आहेत. शेती व्यवसाय मूळ व्यवसाय आमचा आहे. मान्य जस्टिस गायकवाड साहेबांचा अहवालही सांगतो, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, महाराष्ट्रातला मराठा समाज हा सुद्धा मराठा आणि कुणबी एकच आहे. 1 जून 2004चा GR सुद्धा उपलब्ध आहे, तरी आम्हालाच विरोध का? बर,
तुमच्या मतानुसार मी आणखीन एकच मिनिटाचा तुमचा वेळ घेतो. तुमच्या मतानुसार हे नाही, मला अजून एक प्रश्न आहे मनोज जरांगेजी ऐका प्रश्न असा आहे की मुळात जसं तुम्ही म्हणता की तुमची प्रामाणिक मागणी आहे, मात्र ओबीसी संघटनांना भीती वाटते की समजा मराठा आरक्षण तुम्हाला दिलं गेलं या ओबीसी कोट्यातनं तर तुम्ही सगळं आरक्षण बळकावाल अशी साधारणतः भीती आहे, असा साधारणतः कुठेतरी चर्चा केली जाते या संदर्भात. काय संबंध आहे? पूर्वीपासूनच आम्ही आरक्षणात येत, फक्त आम्हाला ते दिलं गेलं नव्हतं. त्या टायमाला काय गलती असेल झाली असेल, नको बोलली असतील किंवा काय असेल त्या विषयाचा भाग माहीत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता देणारच नाहीत. म्हणजे आम्ही तुम्हाला बटाईने एखाद्या वेळेस जमीन बटाईने दिली याचा अर्थ तुम्ही ती लगेच बळकूनच टाकली. आता आमचे लेकरं मोठे झाले, आता आम्हाला ती वापस पाहिजे. तुम्ही म्हणायला आमचीच आहे, म्हणजे तुमच्या 7 बाऱ्याचं नाव फक्त 2 एकरच आहे, तुम्ही जमीन खाताय 10 एकर. अरे उर्वरित आमची लेकरं मरायले. याचाही विचार कुठेतरी होणं गरजेचं आहे. मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलेलं आहे, 28% लोकसंख्या, 4 वर्षात 60% लोकसंख्या कशी होऊ शकते? म्हणजे तुम्हाला 30% आरक्षण दिलं गेलं, असं कुठं होऊ शकतं का? नक्कीच मला याच प्रश्नावरती जायचंय श्रावण देवरेंकडे. श्रावण देवरे, ते भाऊभाऊ आहेतच आणि ओबीसींनी भाऊबंदकी प्रामाणिकपणे निभवली म्हणून 70-75 वर्षापासून मराठा समाज या महाराष्ट्रावर राज्य करतोय. आणि आजही मराठा समाजाचे शिंदे मुख्यमंत्री आहेत तेही ओबीसीमुळेच आहेत. त्यामुळे ओबीसी आपली भाऊबंदकी प्रामाणिकपणे निभवतात. पण ओबीसीच्या आरक्षणामध्ये हिस्सा मागताना तुमचा बी हिस्सा तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. तुमच्या साखर कारखाने तुम्ही आम्हाला देणार त्याच्यात हिस्सेदारी, तुमच्या बँका, तुमच्या पुढे तुमच्या शिक्षण संस्था, तुमची जमीनदारी आणि तुमचे 150च्या वर आमदार निवडून येतात, 20-25 फक्त ओबीसीचे निवडून येतात. ही सगळी राजकीय हिस्सेदारी, जमीनदारी हिस्सेदारी, बँका, पतपुड्या, शिक्षण संस्था, ही हिस्सेदारी तुम्ही ओबीसींना देणार आहेत का? दलितांना देणार आहेत का? आदिवासींना देणार आहेत का? हे द्यायची तयारी नाही. स्वतः सगळं लुबाडायचं, सगळं आमचंच म्हणायचं आणि वरून पुन्हा त्या गरीब ओबीसींना जेमतेम काहीतरी आरक्षण मिळालं 1990 साली, तर ते लढून मिळवलं, संघर्ष करून मिळवलं. तेही त्याच्यामध्ये त्या ताटात बसायचं, ती हिसकवायचं. हा प्रकार अत्यंत वाईट आहे. एकाच भावाला लुबाडायचं आणि दुसऱ्या भावाने मोठं व्हायचं, हे आता चालणार नाही. आपण आता एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 1902 साली जे आरक्षण दिलं ते सरसकट ब्राह्मणेतर जातींना आरक्षण दिलं. कारण छत्रपती शाहू महाराज हे तात्यासाहेब महात्मा फुलेंचे शिष्य होते आणि त्यांनी जे काही सिद्धांत मांडला होता तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी, त्या सिद्धांताप्रमाणे शाहू महाराजांनी सगळ्या ब्राह्मणेतर जातींना आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये मराठा समाज येऊन गेला. त्या काळामध्ये आयोग नेमण्याची पद्धत नव्हती. त्या काळामध्ये संविधान नव्हतं. त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची लोकशाही नव्हती. त्या काळामध्ये अशा प्रकारची शास्त्रशुद्ध पद्धत अस्तित्वात नव्हती. त्यामुळे शाहू महाराजांनी ते सरसकट दिलं. 15 ऑगस्ट 1947 नंतर या देशामध्ये लोकशाही आली, या देशामध्ये संविधान आलं, या देशामध्ये सुप्रीम कोर्ट आलं आणि एक आयोग नेमण्याची पद्धत आली राष्ट्रपतीच्या माध्यमातून. हे सगळे राज्याच्या माध्यमातून आयोग नेमणं वगैरे वगैरे ही सगळी शास्त्रशुद्ध पद्धत ही सगळी खड्ड्यात टाकायची आणि एखाद्या जातीने अगदी दुराग्रह करून नाही आम्हाला पाहिजेत, एखाद्या लहान मुलासारखं मला खेळणं पाहिजे. अरे बाबा, सुप्रीम कोर्टाने एकदा सांगून टाकलं, एकदा नाही 3-4दा सांगितलं. सगळ्या 9 आयोगांनी सांगितलं की मराठा समाज हा पुढारलेला आहे. तो काही विदर्भातला वेगळा, मराठवाड्यातला वेगळा असा कोणताही भेदभाव त्याच्यामध्ये नाही आहे. सगळ्या 9च्या 9 आयोगांनी स्पष्टपणे सांगितलं आकडेवारी गोळा करून मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेला असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी निकाल दिलेला आहे आणि हा निकाल असा असून सुद्धा जर सुज्ञ नागरिक जर कुणी असेल तर तो सुप्रीम कोर्टाचा ऐकेल, संविधानाचा ऐकेल आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदेल. पण यांना लोकशाही मान्य नाही. पण देवरेजी, विदर्भातल्या मराठ्यांना कुठे ओबीसी आरक्षण आहे? अहो, मी काय म्हणतोय, गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्याच्यात स्पष्ट म्हटलंय की समस्त महाराष्ट्रातला मराठा समाज हा पुढारलेला आहे. त्याच्यात कुठेही विदर्भ वेगळं, मराठवाडा वेगळं काढलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्द वापरलेत की समस्त महाराष्ट्रातला मराठा समाज हा पुढारलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येत नाही. ओबीसी मधून तर अजिबात देता येत नाही. इतका स्पष्ट आदेश असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान हे सगळेजण करतायत, राज्यकर्ता करतायत, विरोधी पक्ष नेते करतायत. सगळेजण निवडणुका जवळ आल्यामुळे
सगळेजण बिथरलेले आहेत, यांचे पक्ष फुटलेले आहेत, यांना निवडणूक जिंकायची पडलेली आहे, यांना ना मराठा समाजाची पडलेली आहे. पण देवरेजी, विदर्भातल्या मराठ्यांना कसं काय कुणबी म्हणून आरक्षण मिळतंय मग? अहो ते कुणबी आहेत म्हणून त्यांना कुणबी मिळत आहे, त्यांच्याजवळ कुणबी सर्टिफिकेट आधीपासून आहे. आता जे मराठा आहेत त्यांना नाही मिळत, ज्यांच्या जवळ कुणबी सर्टिफिकेट आहे. तसाच साधारणतः युक्तिवाद मराठवाड्यात देखील आहे. अहो ज्यांच्याकडे मराठा आहेत त्यांना कसं काय कुणबी करणार तुम्ही? एका रात्रीतनं जात बदलता येते का? अशी जात बदलता येते का कागदावर? काहीतरी सर्वेक्षण करावं लागतं, काहीतरी आयोग नियुक्त करावा लागतो, काहीतरी आकडेवारी गोळा करावी लागते. बर मला श्रीराम पिंगळेंना याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची. श्रीराम पिंगळे. तन्मयजी, आपण दिशाभूल महर्षींचं बघितलं का? त्यांनी असं पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट केलं की मराठा समाजाचे शिंदे हे ओबीसी मतांमुळे आज मुख्यमंत्री आहेत. तर जर का ही परिस्थिती असेल तर श्रावण देवरेजी, आपण ज्या समाजामधून येतात किंवा ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करता त्यांचं मुख्यमंत्री करण्याला आपण कोणी थांबवलंय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या देखील मागासलेला आहे. मात्र ऍडल्ट सफराज जेव्हा येईल तेव्हा हा समाज लोकसंख्येनं जास्त असल्यामुळे यांची जास्त प्रतिनिधी निवडून येतील. परंतु तसं प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटमध्ये नव्हतं. जेव्हा क्वालिफाईड वोटिंग राईट्स होते, शिक्षण आणि उत्पन्नाच्या आधारावरती जेव्हा मताधिकार होता, तेव्हा ही परिस्थिती नव्हती, तेव्हा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं मराठा समाजाची बाजू मांडली आणि त्यांना ते आरक्षण त्यामध्ये मिळवून दिलं. आपण छत्रपती शाहू महाराजांचं नाव वारंवार घेता आणि चुकीचं माहिती इकडे देता सर्व समाज बांधवांना की सरसकट दिलं म्हणून मराठ्यांना मिळालं, असं शाहू महाराजांचं अजिबात नव्हतं. शाहू महाराजांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि जे बॅकलॉग आहे तो बॅकलॉग पूर्ण होईपर्यंत त्या कॅटेगरीचा ते आरक्षण लागू होतं. त्यामुळे आपण केलेलं हे स्टेटमेंट अतिशय चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जे बरं ऐका, देवरे त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ देत, मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. 30 ऑगस्ट 1968 रोजीचा जो परिपत्रक आहे ते जर का चुकीचं असेल तर आतापर्यंत माळी, तेली, वाणी या समाजाला, लेवा पाटीदार ह्या समाजाला मिळालेलं आणि त्यांच्या पोटजातीला मिळालेलं आरक्षण हे देखील चुकीचं आणि रद्दबादल ठरणारं होऊ शकतं. त्यामुळं आपण काही रेकॉर्ड समोर ठेवून आणि पुराव्याच्या आधारे वक्तव्य करावे असं माझी विनंती आहे. जरांगेंना देखील बोलायचं आहे. देवरे, मी तुमच्याकडे येतो. जरांगेंनी हात वर केला होता. जरांगे, बोला. कोण बांधव येतो ओबीसीचे, त्यांना नाही झटका आलाय वाटतं. आम्ही म्हणलं की ओबीसी बांधवांना सगळ्यांना एकत्र येऊन लढा केला पाहिजे. ते कोण आहेत मला माहीत नाही. सारखं आरक्षण मागताय असे शब्द आहेत, ते तर मला वयस्कर दिसायलेत. त्यांचे शब्द असे नसले पाहिजेत की आम्हाला तुमचे कारखाने देता का, तुमच्या संस्था देता का. आम्ही तुमच्या मागतच नाहीत ना, आमचं हक्काचं आरक्षण मागतोय आम्ही तुम्हाला. तुमचं द्या म्हणतच नाहीत आम्ही. तुम्ही कोण आहेत मी तर ओळखीत नाही तुम्हाला. तुमचं मागतच नाही, तुम्हाला काय खायचं ते खा. आमचं हक्काचं आरक्षण आहे, तुमचं फक्त 14% आहे. मग मंडल कमिशननं अधिकृत तुम्हाला दिलेलं आरक्षण ते 14% तुम्ही तुमचं खावं. आमचं हक्काचं असणार, आम्हाला देव पूर्वीपासून आम्ही पुरावे आहेत आमच्याकडे. आता तुम्ही बाईट बंद करा आणि ओबीसी मध्ये आमच्या मराठ्यात भांडणं लावायचे तुम्ही लोक बंद करा चॅनलच्या माध्यमातून. आमच्याकडे पुरावे आहेत ओबीसी बांधवाकडे. आता आम्ही आमचं बघतो. उगाच कुठं तज्ञ होऊ नका आणि काही होऊ नका. आम्हाला गोरगरीब मराठ्यांना जगू द्या, विनाकारण आमच्या पोटावर पाय देऊ नका. आणि शहाणे माणसं जर असेल ओबीसी बांधवामध्ये तर शहाण्या माणसाने तर कुणीकडे बी मोघम बोलू नाही. कारण थोडा वयाचा, समोरच्या जातीचा आणि दातडं काढायचे तर बंदच करून टाकावं, कारण आरक्षणच घेऊन टाकणार आहे. थांबा मग तुम्ही. नाही, मनोज जरांगे, एक लक्षात घ्या, माध्यम म्हणून आम्ही प्रत्येकाची मतं जाणून घेतोय, मतं विचारतोय. कोणी त्यांचं वैयक्तिक मत देवरेंनी व्यक्त केलेलं आहे तिथे. कोणी भांडण लावण्याचा प्रयत्न करत नाही, याची दखल घ्यावी. मला देवरेंकडे जायचंय. देवरे, बोला. नाही, अगदी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शाहू महाराजांनी कुठे एखादा आयोग नेमलाय का, त्याची काहीतरी नोंद दाखवा. कुठे सर्वेक्षण केलंय का राज्य शासन त्यांच्या संस्थानिकांमध्ये, त्याची कुठेतरी नोंद दाखवा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काही सर्वे करून कुठं काही अहवाल सादर केलाय का शाहू महाराजांकडे, त्याचा काही पुरावा दाखवा. कुठलाही पुरावा नाही, कुठलाही काही साक्ष नाही आणि कुठलाही सर्वे नाही, कुठलाही पाहणी नाही. आणि ते जे काही शाहू महाराजांनी दिलेलं आहे ते फक्त एक अध्यादेश काढून सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. आणि तेही तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सिद्धांतामुळे दिलेलं आहे. कारण ते शाहू महाराज जे होते ते तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचे शिष्य होते. सरसकट दिलेलं आरक्षण आहे, त्याच्यामध्ये मराठा समाज आला, मराठा समाजाला मिळालं.
तर आपण 15 ऑगस्ट 1947 नंतर लोकशाही स्वीकारलेली आहे, संविधान स्वीकारलेलं आहे, सुप्रीम कोर्ट स्वीकारलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण सुप्रीम कोर्टाचं ऐकलं पाहिजे. परंतु जर काहीतरी दादागिरी करायची आणि आंदोलन करायचं, कायदा सुव्यवस्था बिघडवायची, राज्यकर्त्यांवर दबाव आणायचा आणि राज्यकर्ते सुद्धा संविधान मानत नाहीत, राज्यकर्ते हे अगदी श्रावण देवरेजी, मला मुद्दा लक्षात येतोय. मला विनोद पाटलांची देखील प्रतिक्रिया घ्यायची. आपण चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. विनोद पाटील. हे बघा, आपसामध्ये संघर्ष करून काही संबंध नाही. आम्ही कुठंच म्हटलं ओबीसी आरक्षण कमी करा. आम्ही नेमकं काय मागतोय? आम्ही नव्यानं ओबीसी आरक्षण मागत नाही. जी त्रुटी हैदराबाद संस्थांनी केली होती महाराष्ट्रामध्ये येण्यापूर्वी, ती त्रुटी दुरुस्त करा म्हणून एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि शाहू महाराजांचा वारंवार उल्लेख या चर्चेमध्ये होतोय, तर मला स्पष्ट करायचंय. ज्यावेळेस लोकशाही आली, त्यावेळेस आयोग आले, त्यावेळेस न्यायालय आले. शाहू महाराजांच्या काळात आयोगाचा वगैरे काय संबंध होता? परंतु त्यांची जी दूरदृष्टी होती, जे वंचित आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे. त्याच फॉर्म्युला आमचं म्हणणं आहे राज्य सरकारला. राज्य सरकारने दूरदृष्टी ठेवावी. मराठा समाजाचा तरुण हा मुख्य प्रवाहामध्ये नाही, बाजूला फेकला गेलेला आहे. त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ पावलं उचलावीत. आणि आम्हाला ओबीसी आणि मराठा हा संघर्ष नकोय. आम्ही कदापि हा होऊन देणार नाही, कदापि आम्ही करणार नाही. कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्या विषयाला भीक पण घालत नाही. आम्ही समर्थ आहोत, सक्षम आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही घेऊन राहू. आणि आम्ही काही आगळीवेगळी मागणी केलेली नाही. फक्त कारकुनी चूक जी आम्हाला 40-50 वर्ष भोवली ती दुरुस्त करा, एवढीच आमची मागणी आहे. आणि मला वैयक्तिक जायचं नाहीये. देवरे साहेबांनी कारखान्याचा विषय काढला. सगळे कारखाने तुम्हाला घेऊन टाका, सगळ्या संस्था देऊन टाका आणि आम्हाला आरक्षण देऊन टाका. कारण हे नेते मंडळी आमच्या काहीच कामाचे नाहीये. संस्था सगळ्या समाजात आहे. एमईटी भुजबळ साहेबांची आहे, MIT कराड साहेबांची आहे, अशा हजारो संस्था आहे. असं नाही एखादं उदाहरण दिलं की झालं का? एक भुजबळाचे उदाहरण दिलं म्हणजे झालं का? तुमचे काय बाकी सरकार किती येते? एखाद्या भुजबळांचे उदाहरण दिलं म्हणजे झालं का? ठीक आहे देवरेजी, त्यांची पूर्ण प्रतिक्रिया पूर्ण होते. देवरेजी मला याच्यावरती असं सांगायचं आहे की विनाकारण जातीचा तेढ निर्माण करू नका. गुन्हा नक्कीच आणि माध्यम म्हणून आमची ही तीच भूमिका आहे. प्रत्येकाची मतं इथे जाणून घेतली गेलेली आहेत. चर्चेच्या माध्यमातून तिढा सुटत असेल तर तो केव्हाही चांगला, तो सुटला असावा हीच अपेक्षा आहे. 58 मोर्चे आतापर्यंत निघालेले आहेत. त्यामुळे त्यापुढे तिढा सुटतोय का तो अजूनच वाढतोय? हाच खरा प्रश्न आहे. मानसिकता बदलतीये का मानसिकतेतनं आणखी मनोज जरांगे निर्माण होत आहेत आणि गावागावात आंदोलनं सुरू आहेत? त्याच अनुषंगानं कोणता गट कोणाला भेटतोय, कोणता गट कोणाला सहकार्य करतोय, यावर सत्ताधाऱ्यांचं देखील तितकंच लक्ष आहे. आगामी काळात लोकसभा विधानसभांच्या निवडणुका आहेत. निवडणुकांपूर्वी मतांच्या ध्रुवीकरणाची बेरीज वजाबाकी सुरू होतीये की काय, अशी शक्यता या निमित्तानं येते. मात्र चर्चेत नवं नाव समोर आलेलं आहे. इतकंच. आज मान्यवरांनी वेळ दिला, त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. चर्चेत आज इथेच थांबतो.